नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, रेशन कार्डमध्ये तुम्हाला आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल कदाचित की आपण बरेचसे व्हिडिओ बनवले बरोबर, पण अजूनही तुमचे प्रश्न सुद्धा संपत नाही आणि माझे व्हिडिओ सुद्धा संपत नाहीये. का मित्रांनो? कारण मी जे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो त्यावर तुम्ही लक्ष देत नाही मित्रांनो. तर आजचा आपला टॉपिक परत एक नवीन आणि जबरदस्त टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलोय की बघा, रेशन कार्ड जर तुम्हाला वेगळं करायचंय तर थांबा, आधी हा व्हिडिओ बघून घ्या. हो, कारण जर बघा रेशन कार्डमध्ये तुम्हाला काहीही बदल करायचा असला तर त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे मित्रांनो. आणि A to Z ज्या स्टेप मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या सर्व फॉलो कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय तुमचं रेशन कार्ड योग्य पद्धतीने वेगळं होणार नाहीच होणार आहे. नंतर तुम्हाला मग 4 ते 5 वर्ष नंतर चक्रा माराव्या लागतील. त्या जर चक्रा तुम्हाला थांबवायच्या असतील तर आजच हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही रेशन कार्डमध्ये तुमचं रेशन कार्ड तुमच्या कुटुंबात, म्हणजे तुमचं कुटुंब वाढलं तर तुमच्या आईवडिलांमधून असेल किंवा तुमच्या भावकीतून असेल, तुम्ही वेगळं कशा पद्धतीने करू शकताय. तर चला डायरेक्ट सुरू करूया. तर सुरुवातीला मित्रांनो आपण रेशन कार्ड तुमचं वेगळं करण्याचे फायदे आणि त्यानंतर मग तोटे आणि त्यानंतर तुम्ही वेगळं रेशन कार्ड जेव्हा करणार तेव्हा त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताय, सर्व डिटेल माहिती तुम्हाला इथेच देणार आहे बरोबर. तर बघा, सुरुवातीला तुम्हाला रेशन कार्ड वेगळं करण्याचे फायदे कोणकोणते? तर बघा, फायदे काय मित्रांनो, की जर तुम्ही तुमच्या आई वडील असतील किंवा तुमच्या भावकीतले इतर मेंबर असतील त्यांच्यातून जर तुमचं रेशन कार्ड वेगळं केलं तर तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही इतर ज्या शासकीय योजना आहेत, जसं उज्ज्वला योजना असते, त्यानंतर तुमच्या ज्या इतर शासकीय कोणत्याही योजना, बघा तुम्हाला स्वतंत्र रेशन कार्ड जिथं मागितलं जातं तिथं तुम्ही PM किसान असेल तर तुम्हाला तिथं रेशन कार्ड सुद्धा आता मागितलं जाते मित्रांनो. रेशन कार्डची पडताळणी केली जाते तर तिथं सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजे वैयक्तिक रेशन कार्ड तुमचं तयार होते तिथं बरोबर. त्यानंतर रेशन कार्ड वेगळं केलं तर तुमचं उत्पन्न सुद्धा कमी होते. म्हणजे तुम्ही उत्पन्न कमी झालं की नवीन रेशन कार्डमध्ये जर तुम्हाला धान्याचं रेशन कार्ड करायचं असेल तर तिथं सुद्धा तुम्ही अर्ज करू शकताय. म्हणजे तुम्हाला त्यावर वेगळं धान्य सुद्धा मिळू शकते जर तुमचं उत्पन्न कमी असेल. म्हणजे तुम्ही जर बघा, ग्रामीण भागात मी आधी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे, परंतु आता परत सांगतो. ग्रामीण भागात 44,000 आणि शहरी भागात 59,000 जर असेल तर तुम्ही PHS म्हणजे प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेतून डायरेक्ट तुम्ही धान्याचा लाभ घेऊ शकता. म्हणजे त्या योजनेतून तुम्हाला धान्य सुद्धा या रेशन कार्डवर दिलं जाते मित्रांनो. तर आता तुम्हाला फायदे सांगितले मित्रांनो, आता तोटे बघा. तुमचे रेशन कार्ड वेगळं करण्याचे तोटे काय आहेत? तर बघा, तुम्ही जर तुमच्या रेशन कार्डमध्ये रेशन कार्ड वेगळं केलं, समजा तर वेगळं केलं तर तुम्हाला सुरुवातीला तुमचं नाव काढावं लागणार आहे बरोबर. समजा तुमचं लग्न झालं आणि तुम्हाला तुमच्या पत्नीचं नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये लावायचं आहे बरोबर, तर तुम्हाला तुमचं नाव तुमच्या जुन्या रेशन कार्डमधून काढावं लागणार आहे बरोबर. तुमचं नाव काढलं की तेव्हा तुम्ही पती आणि पत्नी वैयक्तिक दोघं व्यक्ती तुम्ही तुमच्या स्वतंत्र रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताय बरोबर. पण जेव्हा तुम्ही तुमच्या रेशन कार्डमधून तुमचं नाव वेगळं करणार तेव्हा डायरेक्ट तुमच्या त्या आधीच्या रेशन कार्डवर जर तुम्हाला रेशन धान्य मिळत असेल तर डायरेक्ट तुमचं धान्य तिथून कट होणार आहे. म्हणजे तुमचं नाव तिथून कट झालं, तुमचं रेशन धान्य तिथं बंद होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही नवीन रेशन कार्ड काढणार तर नवीन रेशन कार्डमध्ये तुम्हाला तिथं मग धान्य मिळणार नाही आहे मित्रांनो. नवीन रेशन कार्ड तुमचं कुठलं बनेल? NPSचं. कशामुळे? कारण वन नेशन वन रेशन, लक्षात घ्या. वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत जर तुम्ही एका रेशन कार्डमधून 2 रेशन कार्ड तयार केले, म्हणजे आजच्या रेशन कार्डमधून तुमचं नाव कमी करून जर तुम्ही नवीन रेशन कार्डमध्ये तुमचं नाव टाकलं तर तुम्हाला ते NPSचं रेशन कार्ड मिळते. कारण एका कुटुंबात 2 रेशन कार्ड मिळत नाहीत मित्रांनो. म्हणजे 2 रेशन धान्यांचे लाभ मिळत नाही मित्रांनो. ते 2 रेशन धान्यांचे लाभ कुठं मिळतात? तर बघा, तुम्ही इतर मागासवर्गीय कॅटेगरीचे जात प्रवर्ग असतात, अतिमागासवर्गीय जे कुटुंब असतात त्यांना या योजनेतून लाभ दिला जातो. मग तशात तुम्ही कुटुंब वेगळं जरी केलं आणि नाही जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला धान्य मिळते म्हणजे मिळतं मित्रांनो. कोणत्या कॅटेगरीत, कोणत्या जात प्रवर्गात? तर अतिदारिद्र्य कुटुंब, म्हणजे जसं SC ST VJNT या ज्या इतर मागासवर्गीय जाती असतात तर यामध्ये जर तुम्ही रेशन कार्ड वेगळं केलं तरी सुद्धा तुम्हाला धान्याचा लाभ मिळतो. कशामुळे? कारण तुमचं उत्पन्न तिथून कमी होते, त्यामुळे तुम्हाला धान्याचा लाभ मिळतो. परंतु इतर जे प्रवर्ग आहेत नंतर ओपन, OBC वगैरे जात प्रवर्ग आहेत तर अशामध्ये जर तुमचं रेशन कार्ड तुम्ही तुमच्या वडिलांच्या किंवा भावकीच्या रेशन कार्डमधून जर तुमचं रेशन कार्ड वेगळं केलं, म्हणजे तुमचं नाव तिथून काढून टाकलं आणि तुम्ही नवीन वैयक्तिक रेशन कार्डसाठी जर अर्ज केला तर तिथं तुम्हाला धान्य मिळत नाही मित्रांनो. तिथं तुम्हाला NPH म्हणजे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्डचं रेशन कार्ड दिलं जातं. कोणतं? नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड, म्हणजे तुम्हाला कसलंही प्राधान्य नसलेलं कुटुंब, अशा रेशन कार्डचा तुम्हाला तिथं लाभ दिला जातो. म्हणजे त्याला फक्त तुम्ही बघा, जे NPSचं रेशन कार्ड आहे त्याला तुम्ही कुठं वापरू शकता? मग बघा, त्यावर तुम्ही समजा उज्ज्वला योजनेचा लाभ घेताय, तुमच्या पत्नीच्या नावे तुम्ही उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकताय.
त्यानंतर तुम्हाला तिथं आयुष्यमान भारत योजना काढायची आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये हॉस्पिटलायझेशनसाठी आयुष्यमान भारत योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे. तर अशा योजनांचा तुम्ही तिथून लाभ घेऊ शकता, बरोबर. बाकी इतरत्र तुम्हाला जर त्यावर धान्य जर घ्यायचं आहे किंवा इतर BPL कार्ड वगैरे करायचं असेल तर तिथं लाभ दिला जात नाही. केव्हा दिला जातो? त्यासाठी तुम्हाला मग मित्रांनो जात प्रमाणपत्र, बरोबर. तुमच्या इतर ज्या जातीचे आहेत, जी मी आधी सांगितलं तुम्हाला मागासवर्गीय ज्या जाती आहेत, त्या मागासवर्गीय जातीच्या माध्यमातून तिथं ते लाभार्थी मग लाभ घेऊ शकतात, म्हणजे त्यांनाच तो लाभ दिला जातो. इतर ज्या जात प्रवर्ग आहेत त्यांना तिथं लाभ दिला जात नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि आता यापुढे जर तुम्हाला बघा, यामध्ये अजून मित्रांनो एक ट्विस्ट आहे. असं नाही की तुम्हाला इथं लाभ दिला जात नाही, इथं सुद्धा लाभ दिला जातो. बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल, ओपन जर असेल किंवा OBC कॅटेगरी असेल आणि तुमचं उत्पन्न कमी आहे. आता बघा, तुमचं उत्पन्न कसं ठरवते? तर शासन, तुम्ही वेगळं रेशन कार्ड केलं, तुम्ही एखादा जॉब वगैरे करत असाल, सॅलरी असेल किंवा तुम्ही शेतकरी आहे, तर तुम्ही जर अल्पभूधारक शेतकरी असाल किंवा तुमच्याकडे शेती नाहीये, तुम्ही इतर मोलमजुरी करता किंवा इतर तुम्ही कुंभार आहात, मोची आहात, इतर जे बांधकाम कामगार आहेत, तर असे वेगवेगळे ज्या श्रेणीतील जे कामगार आहेत, तर तुम्ही जर कामगार आहात तर अशा श्रेणीमध्ये तुम्हाला जर धान्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही PHH म्हणजे प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेतून सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो. असं नाही की घेऊ शकत नाही, घेऊ शकताय, परंतु प्राधान्य कुटुंब योजनेतून लाभ घ्यावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं वार्षिक उत्पन्न 44,000च्या आत पाहिजे. हो, किती? 44,000च्या आत वार्षिक उत्पन्न पाहिजे तुमचं. ग्रामीण भागात आणि शहरी भागात तुमचं 59,000च्या आत पाहिजे. जर असं असेल, म्हणजे जेवढं जर उत्पन्न असेल तर तुम्ही 100% PHH योजनेतून धान्यसुद्धा घेऊ शकता आणि लाभसुद्धा घेऊ शकता मित्रांनो इतर योजनांचा. मग तुम्ही तुमच्या वडिलांचं रेशन कार्ड वेगळं जरी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुमच्या कुटुंबातून तुमचं नाव काढून तुमचं वेगळं रेशन कार्ड जरी केलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, कारण तुमचं उत्पन्न तिथं 44,000च्या आत असते किंवा शहरी भागात 59,000च्या आत असते. त्या केसमध्ये तुम्ही 100% धान्याचा लाभ घेऊ शकताय, म्हणजे घेऊ शकताय. त्यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही, तुम्हाला फक्त एक ऑनलाईन अर्ज करावा लागेल. तर आता तुम्हाला सांगतो की बघा, यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करावी लागणार आहे. तुम्हाला NPS साठी आणि PHH दोघं योजनेसाठी मी तुम्हाला सांगतो की, आणि या व्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना जी आहे मित्रांनो, म्हणजेच ज्या योजनेअंतर्गत तुम्हाला 35 किलो धान्य दिलं जाते प्रत्येक कुटुंबाला, अंत्योदय अन्न योजनेत जर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर तुम्हाला त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी लागणार, सर्व डिटेल माहिती तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे. तर चला पुढे वळूया. तर मित्रांनो बघा, तुम्हाला नवीन रेशन कार्ड जर काढायचं आहे, म्हणजे तुमचं वेगळं रेशन कार्ड करायचं आहे, बरोबर. तुमच्या वडिलांच्या रेशन कार्डमधून तुमचं नाव कमी केलं आहे आणि आता तुम्हाला वेगळं रेशन कार्ड करायचं आहे. तर सिंपल, सर्वात आधी तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे मित्रांनो. हो, तहसीलदार साहेबांनी दिलेला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. जर तुम्ही कॅटेगरीमधून अर्ज करत असाल, म्हणजे तुमची जात प्रवर्गातून तुम्ही अर्ज करत असाल, SC ST OBC ओपन वगैरे, ओपन नाही मित्रांनो, OBC आणि किंवा VJNT, तर जात प्रवर्गातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट सुद्धा इथं द्यावं लागणार आहे. त्यानंतर जर तुमच्या घरात अपंग व्यक्ती असेल, अपंग व्यक्तीचं तुम्हाला इथं हँडिकॅप सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे. त्यानंतर तुमचे दोघांचे शैक्षणिक कागदपत्र, तुम्हाला शाळेचा दाखला लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे आणि इतर तुमचं बँकेचं पासबुक सुद्धा एका मेंबरचं तुम्हाला, म्हणजे कुटुंब प्रमुखाचं बँकेचं पासबुक सुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे मित्रांनो. मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही बँकेचं पासबुक द्यायलाच पाहिजे की नाही, परंतु जर तुम्हाला एखाद्या वेळेस पुढे शासनाच्या काही योजना आल्या तर तुम्हाला लाभ घेण्यासाठी बँकेचं पासबुक सुद्धा अपलोड करा, म्हणजेच कुटुंब प्रमुखाचं बँकेचं पासबुक सुद्धा तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो. आणि यासाठी अर्ज कसा करायचा, तर सिंपल RCMS ही जी महाफूड आपली गव्हर्नमेंटची साईट आहे मित्रांनो, rcms.mahfood.gov.in या साईटवर जा. तिथं जाऊन तिथं पब्लिक लॉग इनमध्ये अर्ज करा. तिथं तुम्हाला आपले आधीचे जे व्हिडिओ आहेत तिथं बघून घ्या, तुम्हाला लॉग इन ID कसा तयार करायचा किंवा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो. तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय आणि त्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या अगदी सहजपणे तुमच्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकताय, बरोबर. यानंतर मित्रांनो कागदपत्र तुम्हाला मी आधी सांगितलं की एवढी कागदपत्र तुम्हाला लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा, तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जवळच्या सेतू सुविधा कार्यालयातून तुमच्या तलाठी सरांकडे जाऊन तिथं तुम्ही तलाठी अहवाल घ्या. त्यानंतर त्याने तलाठी अहवाल दिल्यानंतर तुम्ही जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तिथून अर्ज करा. लगेच तुमचा 1 ते 2 दिवसात उत्पन्नाचा दाखला तयार होऊन जाईल, म्हणजेच तो दाखला पण सुद्धा तुम्हाला काही अडचण देणार नाही मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा कुटुंबाच्या रेशन कार्डमधून जर तुमचं नाव वेगळं करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला फायदे आणि तोटे आणि त्याचे परिणाम काय होतील हे सुद्धा तुम्हाला डिटेल माहिती मी दिलेली मित्रांनो.
परिणाम मी तुम्हाला सांगतो बघा. जर तुमच्या वडिलांच्या रेशन कार्डमधून तुम्हाला नाव कमी केलं तर तुम्हाला बघा, आणि सर्वात महत्त्वाचं एक तुम्हाला सांगायचं राहिलं की बघा, जर तुमच्या वडिलांच्या रेशन कार्डमधून तुम्ही नाव कमी केलं आणि नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करताय, तर जर तुम्हाला धान्याचा लाभ घ्यायचा आहे तर कमीत कमी 1 वर्ष थांबावं लागणार आहे. हो, जवळपास तुम्हाला 1 वर्ष तरी या सर्व प्रक्रियेला लागणार आहे मित्रांनो. तुमच्या वडिलांच्या रेशन कार्डमधून तुमचं नाव कमी करायचं, त्याला 1 महिना जाईल. त्यानंतर तुमची कागदपत्र गोळा करणार, तो 1 महिना. त्यानंतर अजून तुम्ही अर्ज केलं की ते 3 महिन्यापर्यंत तिथं पेंडिंग असते. 3 महिने तर त्याचे तुमचं धान्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रोसेसमध्ये जाते. जर तुम्हाला बघा NPSचं रेशन कार्ड तयार करायचं आहे तर फक्त 15 दिवसात तुमचं रेशन कार्ड NPSचं तयार होतील मित्रांनो, त्याला अडचण येत नाही. परंतु धान्याचा जर लाभ घ्यायचा आहे तर धान्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये कमीत कमी 1 वर्ष तरी थांबावं लागणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला रेशन कार्डचे फायदे, तोटे, परिणाम सर्व आणि अर्ज प्रक्रिया सर्व डिटेल माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघितली मित्रांनो. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल, बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.